तर राम राम मंडळी, समीर उदमले यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं भरपूर दिवसानंतर स्वागत आहे. आम्ही सगळे फिरायला आलेलो आहे. कुठं आलेलो आहे आद्या रोहने? आपण कळसुबाई, घाटन देवी, रंधा फॉल, रतनगड, सांदनदरी. कुठं आता तुम्हाला सांगतो विषय काय झाला. आता विषय काय झाला, गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर न झाली, आमच्या गाडीची हवाच नेऊन गेली. आम्ही गाडी घेऊन आलो प्लॅटिना आणि आमची स्प्लेंडर. तर भाऊन आम्ही गाडी घेऊन आलो. भरपूर वेळ सांगत होतो ना का हवा मारा 3 पेट्रोल पंप सोडले आणि 2 पंक्चरचे दुकान सोडले. गाईच हवा काय मारली नाही. शेवटी तिथं गाडी जाऊ स्लिप झाली ना, अख्खं हवा बिवा निघून गेलेली होती आमची. आता गेलेले एका बाबाकडं पंप मागायला. आता त्याच्याने हवा मारून येणार आहेत ते. काय रे रोहने, आपण किती सांगितलं त्यांना? आम्ही लय सांगितलं त्यांना समजून, पण ते ऐकत. आम्ही कधीपासून याला म्हणतो हवा मारा, अकोल्यापासून नेलं तेव्हापासून त्याला म्हणतो हवा मारा. आमचं नाही ऐकलं. आता इडे आले आणि हा भाऊ पण तुम्हाला सांगतो, असा नागिन खेळत होता ना, जेव्हा गाडी इथं चिटकली रस्त्याला, डायरेक्ट डायरेक्ट असं आतमध्ये. मला वाटलं आता संपला खेळ, आता डायरेक्ट विषय झाला म्हणलं. यांना मागापासून सगळ्यांना समजून सांगितलं का काहीच. मी एकालाच नाही बोलत, मी आज सगळ्यांना बोलू राहिलो. मी मस्त मध्ये आरामात बसलेलो होतो. धनु म्हणजे एक नंबर. आता धनु नाव आहे त्या गाडीचं. आपली प्लॅटिना येते, ते बाबाकडं पंक्चर काय पंप मागे गेले हवा मारायचा. आपली गाडी आवडली असेल तर कमेंट करा. आडवली असेल तर नाही, आडवली म्हणला ना, आडवली असेल तर फसर गाईच. आता आम्ही शर्ट बदलतोय. मला हा शर्ट लय आवडलेला आहे. शर्ट बदल नाही गाईच, एकदम मस्त. तुम्ही सांगा भाऊ कसा दिसतो नाही का, घालून पावा. तिरका तुरका कुठं चालला भाऊ तुम्ही? सरळ कॅप काढू. गाईच हे बघा, टकलं केलंय मी. पोरीने धोका दिला म्हणून टकलं केलेलं आहे. तिचा डायरेक्ट धावगा घालून टाकलेला आहे मी. बरोबर की नाही? धावगा काय चुकीचं नाही राहत. रोहन ना आता गोळा पब्लिक गोळा दिसतोय तू व्हाईट शर्टात. आहे की नाही रे? एक नंबर. मी कसं दिसतो गाईच? नमस्कार गाईच. आपलं तर चांगला दिसतंय. हे कसं दिसतो रे? एक नंबर. काहीच एकदम ब्रँड दिसू राहिला. आणि हा म्हणतो चांगला नाही दिसत आहे. हे बघा, फोटो नाही काढणार मी. ब्लॉग चालू आहे माझा. विलोग काहीच. तुम्हाला सांगतो आता किती अर्धा तास झालाय, अजून गेलेले पब्लिक अजून आली नाही हवा मारून. हे काय झालं? का करू राहिला तू असं? गाडीचं वाटोळं करायचं तुला? वाटोळं नाही करायचं भाऊ. आपली धनु हे मला सांग, तिचं नाव धनु का ठेवलं? त्या धनु हे भाऊ वर्गातल्यांनी पाहिलं विषय होईन बघा. मी आधीच सांग, त्याच्यामुळंच वैयक्तिक साम्राज्य आपलं. वैयक्तिक रावण साम्राज्य गाईच. तुम्हाला सांगतो, आता आम्ही इथं कळसुबाईला जाणार आहे गाईच. तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवणारच नाही आम्ही. असं काही विनक म्हणून दाखवणार गाईच. हा गाईच, तुम्हाला सांगतो आपल्या इंस्टाग्रामला आहे ना, शकुंतला बाई नावाची नवीन एपिसोड चालू आहेत. तर तुम्ही ते जाऊन नक्की बघा. आपलं समीर उदमले या फॉलो करा इंस्टाग्राम चॅनलवर. रावण किंग रवी 2008 या चॅनलवर सुद्धा आहे. म्हणजे आमचं कोलॅबरेशन मध्ये नाही का ते, म्हणजे एकदम भारी. आतापर्यंत आम्ही 3 पार्ट बनवले त्याचे. तुम्ही जाऊन नक्की बघा. अजून काही पार्ट यायची बाकी आहे. हा, आज 4था पार्ट आम्ही परवा शूट करणार आहे. परवा शूट करू आणि मग 2 तुम्हाला दाखवून देतो नाही का. भरवून सपोर्ट करा. काय भरभरून सपोर्ट करा बाई, कारण म्हणजे भरपूर सपोर्ट आलेला आहे त्या सिरीजला आमच्या. तुम्ही पण सपोर्ट करा. असं पण अजून सपोर्ट राहू द्या. गाईच, आम्ही आता शिखरावर चढायला लागलेलो आहे. त्या साईडने नाही चढलेलो गाईच. आम्ही इकडून ह्या साईडने आलो आहे आणि तिकडून लय वरती होतं. आम्ही थोडंच चढलो आहे तरी दम लागलेला आहे. ते बघा वरती पब्लिक. चला थोडं पुढे गेलो, आता भेटू. गाईच, आम्ही 20% वरती चढलेलो आता गाईज. बघा आपले पब्लिक. संकेत डॉन, चला रे भाऊ. काय रे, कसं वाटलं वर चढून? एक नंबर वाटलं का? कशी आली हातात? एक नंबर हातात आली संख्या.
तर आता गायचं तिथं तुम्हाला पायऱ्या दिसतंय का, तिथून जायचं आता वर. चला गायच, तुला दम लागलेला आहे आम्हाला. हे बघा वर पोट्टे जाऊन बसले आमचे, चढून थकलो आता आम्ही. त्यावर विषय झालेला आहे. हे बघा हा हा, उठू नका, थांबून राहा. गायचा बघा आम्हाला साप भेटलेला इथं. कुठे कुठे राहून काय कावड्या उलटी उडी मारते म्हणते समी इकडून तिच्या आहे त्याचा पाल तो उलटा उंचावती म्हणते ती गांधी आतमध्ये जायच. आता आम्ही ते दाखवू नाही शकत. काय म्हणतात त्याला? कावड्या साप. कावड्या साप. ते अंगा उडी मारता म्हणतात. उडी मारून चावतं गाईच ते. चला वरती, चला तिकडे जायचं आपल्या वरती. गाईच तुम्हाला एक दाखवतो. ते बघा फरशा उचलून चालवलेला आहे, पर जीव राहिला नाही अंगात गाईच. हे इकडून आम्ही आलो खालून. नंतर कसं वाटतोय नक्की सांगा भावांनो. चला पुढं. गाईच आता आम्ही या रस्त्याने चाललोय. याला काय म्हणते वाटेला? पाऊल. तुमच्या तर माहीत ही पाऊल वाट सगळ्यांनाच माहीत राहते. पण हे बघा आता कसं जायचंय दिप्या? कसं जायचंय? असं इकडून जायचंय गाईच. हे बघा खाली किती खोल आहे. इथून जर संख्या फेकला ना, संख्याचा कॉल चालू आहेत तर वर जाऊ गाईच. एकदम भारी वाटतंय मला. मग शिला दम लागला होता पण आता थोडं बरं वाटतंय नाही का. आदिनाथ सर थोडं दमानं. हाँ चला गाइस ऊपर जाएंगे अब हम लोग. शेंगदाण्याची चटणी आणायची होती गाइस, पण नाही आणली. म्हटलं नको शेंगदाण्याची चटणी. आरोने अख्खं खाऊन टाकीन म्हणलं. आम्हाला गाईच नाही ठेवायचा. नंतरून सगळं दूषित करून टाकन इथलं. एक तर रोण्या रावण बघते मग इथं डायरेक्ट लंका तयार होईन. काय म्हणतो रोण्या? मालका लय लुकडं व्हायचं लय. त्याला लुकडं व्हायचं गाईज फारशाच्या वांड्या. माझ्यासारखं. नाही रे फारशा वांड्या. वाऱ्याने उडून गेला बाय फरशा. बाय फरशा जाशील तू वाऱ्याने उडून. पिशे फारशा पिशे देख ना. इकडे ये रे. झालंय वाटे करी नको बाबा चालू ना ते. काय बोलला असता बोल ना, ऐकू दे ना लोकांना बी. बोल तर. हा बोल. हा सामी आणलो मी तुझ्यात इथं व्लॉग चालू आहे नाही तर सांगितलं असतं मी तुम्हाला. तूच म्हण. मी चांगलं म्हणत नव्हतं. तूच म्हण गाईच फुल फाटून हातात आलेली गाईच. शकता सामीच्या गांडीत घातलं. गाईच आता मला इथं याने शिवी दिली माहिती का. जाऊ दे आता काय मित्र मग चालू राहतं. उगाच मी वहिनीला शिव्या देईन 2-4 पण नको. वहिनी आई सामान राहते नाही का, त्याच्यामुळे. त्याच्या बापाचा मांडीवर वहिनी हा माझ्या बापा सामान नाही गाईच. याची चेस्ट वाढवली माहिती वहिनी. लय घाण बोला रोने बाप. जाऊ द्या वहिनी तुम्ही ब्लॉग पाहशान आमचा राग बेगीन तुम्हाला. इथं ब्लॉग चालू आहे गाईच. बाय गाईच पुढे भेटू. गाईच तुम्हाला ऑरेंज कलरचे खेकडे दाखवतो तुम्ही. तिकडं बघू शकता तुम्ही. तेव्हा दिसलं का? इकडं भरपूर मेलेले गाईच. का रे आद्या? पावसामुळं मेलेले गाईच. हा ते मेले. हे काय चमन आहे पुढचे सगळे गाईच. आपला आद्या माणूस लय भारी. वेळेला उभा राहणार माणूस आहे आपला आद्या. तशी हे गावशी पाहू शकता. हे बघा गाईच देख इकडं बघा. तर इथं पकडून नेले असते घरी आणि तळ्यात सोडले असते. पकडून नाही तळ्यात कोणत्या माहिती का गाईच. हे जे तळ दिसतंय का याच्यात सोडले असते. या बघा गाईच याच्यात हाय एक. इकडं बघा त्याच्यात खेकडं मुतले. तुम्हाला माहिती का हे पाणी कसले याच्यात खेकडं मुतलेत आणि रोने ते पिऊ राहिले. आराम करायचाच आहे काही. आता रोहन भाऊची बॉडी बिडी बघू शकता तुम्ही. सॉरी परशा भाऊची. आता आम्ही बी झोपून घ्या नाही का 5 ते 10 मिनिटं.
गाईज आता आम्ही पुढच्या वाटचालीला निघालेलो आहे. तर आम्ही त्या साईडनी तसं आलेलो आहे गाईज, गोल फिरून तुम्ही बघू शकता त्या तिकडून. अरे दिप्प्या पाणी शोधायला गेलं ते पाणीच नाही भेटलं. तिथं चपात्या खाल्ल्या, काहीच नव्हतं, चटणी फक्त चपात्या खाल्लेल्या. तुझ्या वाणी तुझ्या एवढं आहे का तेवढंच. नमस्कार भाऊंनो. तर आता आपण आलेलो आहे कळसुबाईला, तुम्हाला दाखवतो. ते बघा आईचं शिखर दिसते का, हे बघा. आम्ही इकडून मागून आलेलो आहे, पुढं पब्लिक आहे, आपलेच भाऊ, तुम्हाला तर माहितीच आहे. पूर्ण दम बिम लागून पार असं पोटात काहीच राहिले नाही, पार पाणी सुद्धा राहिलेलं नाही काहीच. लई दम लागलेला आहे. हे काय गाईज मला आजपर्यंत समजलं नाही का. मी खालून वर आलो आहे, सगळं का दिसत आलं आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पुढं गाईज. तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट दाखवतो. ते बघा तिथं नाव लिहिलेलं आहे कळसुबाई. फायनली गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे कळसुबाईच्या शिखरावर. ते बघू शकता पब्लिक एवढी नाही. चला वरती दाखवतो अजून. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहे शिखरावरती. चल तुम्हाला आतमध्ये दर्शन करून देतो. तर गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे घाटन देवीला. काय म्हणतो? हां कशाचा सुरुवात होती कोकणाची, शेवट नाही होत. कुछ भी मतलब जो मन में आएगा तू बोलेगा. चला तुम्हाला पण दर्शन करू आम्ही. आमचा आदिनाथ भाऊ शांत आहे. ब्रेकअप झाला वाटतं भावाचा काहीच. हे बघू शकता गाईज तुम्ही, हे गाठण देवी. चला आता कोकण कड्याकडे भेटू. गाईड पण आता आलोय सांगलीत. चला पुढं. तुम्ही पाहू शकता दरी कशी. आम्ही त्यातून चाललेलो आहे मागापासून. आम्ही तर आम्हाला अर्धा तास झाला याच्यात थांबलो आम्ही. काहीच बघा बघा काय म्हणतो संकेत. अजून किती पुढे जायचं लय. चला मग काय ते येणार आहे का आपलं पैसा. चला चला गाईज आपला ब्लॉग आज इथंच थांबतोय. आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो नाही, म्हणजे आम्ही सांगितलं तिथे गेलो नाही रांदा फॉलला आणि रतनगडला, कारण पावसाने मध्ये मोकार हे केलं नाही का. आणि आता अंधार पण झालेलं तुम्ही पाहू शकता वरती. आणि आपल्या शकुंतला बाईचा पार्ट 4 पाहायला तुम्ही विसरू नका. 30 तारखेला तुम्हाला तो नक्की भेटेल. आणि यूट्यूबवाल्यांनी इंस्टाग्रामला आपली समीर उदमले नावाने चॅनल आहे, ते जाऊन नक्की बघा. तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबू. काय म्हणत्या बाय करा सगळ्यांनी. लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर.